भरपूर आहे पाणी आणि एवढा आहे ना माणूस 5 मिनिट पण चलन मी फक्त ते जिम बसता आलं ना भरपूर घाम येतो. गरम चिट माझं गरम चिट होते 5 मिनिट बसावं असं मला वाटते. पलवारीची गरज आहे. पहिला आपण काय करू पूर्ण लुकी बदलली. इथं मशीन आणलं मशीन वरी होती आणि ते खाली जागा होता मला दिसते वरी होती मशीन स्क्वॉटची झालं ते खाली आणलं ते कोण जावं त्याच्यासाठी केलं खाली आणलं ते काय म्हणलं मी पहिलं 5 हवा खातो पिन होतो मग भेटू बाहेर. भरपूर वेळ बसला आहे मिनिट बसला थंड झालं आता गरम व्हायचं टाइम आहे. पहिलं जाऊ मध्ये तिथे जण आल्यात रेसला ब्रिजेश्वरात 2-3 मिनिट 8 मिनिट बसला. आपला एपिसोड 54वा. आज मी मारणार आहे बायसेप. तरी बघू आपला बायसेप कसा जातो का आणि वेळ नाही बोलणार तर लास्टला बोलू आपण. पूर्ण वर्कआउट कम्प्लीट झाल्यावर आम्ही बायसेप मारणार आहे आणि ॲप्स मारणार आहे. बायसेप मारून घेतो मग भेटू तुम्हाला. काल लेवल 3 कंप्लीट झाला आहे. आज आहे लेवल 4. चॅनल मध्येच बघितलं एपिसोड आहे आपला 54वा. काल 53वा कंप्लीट झाला आणि 3 लेवल पण कंप्लीट झालं. आज आहे आपला लेवल 4. पूर्ण ॲडव्हान्स आहे. मला जमते का नाही काय माहीत. पूर्ण ॲडव्हान्स आहे. लेवल पार केलं ना तर जमल. पूर्ण हँड स्टँड जमल. मी आता हिंदू पुशअप मारलं 8च हिंदू पुशअप मारलं. न वेळ घालता आपण पहिलं हँड स्टँड पुशअप मारू. पहिलं होल्ड करायचं. होल्ड करत करत समजा आता आपण 10 सेकंद थांबलं त्याच्यामध्ये एक पुशअप मारायचा प्रयत्न करू. कमी असे 3 तर मारायचा प्रयत्न करायचं. एक सेट मध्ये 3-3 आपल्याला असे 3 सेट मारायचे आहेत. मध्ये 3 दुसऱ्यामध्ये 3 तिसऱ्यामध्ये 3. पहिले एक्सरसाइजचं नाव आहे हँड स्टँड पुशअप. काय होते काय नाही तर बघू. ट्राय नाही केलं. पहिल्या सेट मध्ये आपल्याला 3 मारायचं आहे. बघू काय होते काय नाही. डायरेक्ट थांबता येणार नाही तर पुशअप आपण असंच मारू. पहिल्या सेटमध्ये आपण असे मारले चुकीचं मारले पूर्ण मला पण माहित आहे. तर आपण ट्राय केली. बघू दुसऱ्या सेटला. दुसऱ्या सेटला ह्याच्यात काही ह्याच्यापेक्षा फरक पडते का नाही का माहीत. तरी बघू दुसरं. तसं मारलं जमलं तसं मारू. लेवल 4 अवघड आहे थोडा. बरं तर मला तसं जमलं मी तसंच मारतो. स्टार्टअप असंच चालू होतो. बरं पाय गेल्यानंतर डायरेक्ट पुशअप मारायचं आणि खाली पडायचं. असंच आहे पहिली एक्सरसाइज. तर ह्याच्यात काहीतरी चेंजेस करू आपण. सेट कंप्लीट झाला. तिसरा सेट बघू आता. घाबरत आहे आणि मला कळना पण गेले कसं करायचं काय नाही. म्हणजे कसं माहिती आहे का 4 मी का बघितलं नाही. आपला लेवल 3 काल कंप्लीट झाला. आता बघितल्यावर मला कळलं की आपला लेवल 3 कंप्लीट झाला आहे आणि आता लेवल 4 आहे. हार्डवर्क आहे बरं का. वाट लागल. तर आता तुम्ही बघितलंय हँड स्टँड पुशअप असंच करायचं आपल्याला. वरी पाय घेतल्यानंतर खाली लगी पुशअप मारायचं. पायाला गेले खाली पुशअप मारायचं आणि खाली पडायचं. वाढत काहीतरी आहे चेंजेस बरं का. तरी झाली आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट आहे. दुसरी एक्सरसाइज वॉल हँड स्टँड पुशअप. मला खाली जावं लागेल. पुशअप मारून मग वरी वापस यायला पाहिजे. तर मी खाली जातो 3 सेट मारून वर येतो. खाली वरी लेवल 4ला असंच राहणार आपलं. खाली आता वर आलो वापस. किती दिवस चालणार का माहित. बसतो भरपूर आहे बरं का. आपली तिसरी एक्सरसाइज आहे. तर आपण सांगितलंच नाही. पहिल्या सेटला मी मारला झपझप मारला काही प्रॉब्लेम नाही आला. पहिला सेट मारल्यानंतर मारलं 6 का 5 कारण की माझ्या पायाला कळलं बघा आणि त्या भीतीमुळे मी दुसऱ्या सेटला पण 6 मारलं.
सेटला पण 6 मारला की जास्त घासण्याच्या नादामध्ये पायाला कलर लागतो. सर बीर शिवा देतील बरं का. दुसऱ्या सेटला 6, तिसऱ्या सेटला 6. पहिल्या सेटला भरपूर मारले, 8 मारले. आपण घेणार आहे तिसरी एक्सरसाइज, हँड स्टँड. होल्ड करायचं आहे आपल्याला बरं का. आता पहिल्या सेटला का होते का नाही. भरपूर होतं, परंतु कसं करावं काही कळलं नाही मला, की मला येतच नाही. तुम्हाला तर माहित आहे पहिल्या सेटला आपला जमत नाही, बॉडी पण थंड राहते, बॉडी थोडं रिचार्ज होईल. तर तिसरे सेट बाकी आहे. आता दुसऱ्या सेटला आपण लोकेशन चेंज करू आणि बघू. पण नाही आलं का असं मला वाटलं की येतच नाही. खरं सांगू तुम्हाला की वरी आला का आपण थंडच पडतोय, लक्ष पण राहत नाही. सेटला तर लक्षच नव्हतं, मला वाटलं लक्ष नसेल म्हणून आपल्याला येत नाही. दुसऱ्या सेटला पण तसंच झालं, कारण की लक्ष नाही. सेटला आपण खोटं बोललं, सेटला लक्ष नव्हतं, पण लक्ष नव्हतं, येतच नाही राव. वरी आता मला वार पुश करते का, दिमागाला पुश करते का, जो आहे तिसरा सेट फाडून टाकू. आणि आता मला वाटते जागेची गलती होती, कारण की इथं थोडं मला जागा खालीवर दिसते, तर पण खालीवर दिसते. तर वारं होतं तरी बी आपल्याला थांबता आलं. मला आता कळलं की जागा बघून थांबू, माहिती आहे का. तर आपण जागा फिक्स बघत नाही, ते बी थांबायचा प्रयत्न केला तर आपल्याला थांबता येत नाही. आपला बॅलन्स पण तो नाही. तरी आपल्याला जमला आहे बघा, तिसऱ्या सेटला जमला. काय नाही, थोडं चेंजेस केल्यामुळे बॉडीला सवय पडायला टाइम लागेल. शिकणारच की हँडस्टँड शिकणारच, पुशअप मारायला. चौथी एक्सरसाइज, सॉरी बरं का. आता आपण घेणार आहे चौथी एक्सरसाइज, स्पाइक पुशअपला मारायचं. चौथीला ह्याला मारतोय, मग तो थोडे चेंजेस केले बरं का. स्पाइक पुशअप बरं का. तरी बघू आता पहिल्या सेटला किती जातात का, आणि जेवढे गेले तेवढे मारू.
मला एकदम इझी गेली, मला कुठं त्रास नाही झाला. मारलाय बरोबर मारलाय. तुम्ही मला सांगा, तुम्ही सांगा आता. बघू दुसऱ्या सेटला. झाप झाप जातात. आता चुकीचं मारतोय बरोबर मारतो काय माहीत. तर मला वेळ नाही आता व्हिडिओ बघायला. सांगा मला मी चुकीचं मारतोय बरोबर, कमेंट करा. नेक्स्ट टाइम सुधारायचा प्रयत्न करू. तुम्ही कमेंट का करता काय माहीत. आपल्यात बदल होत जाणार. तिसरा सेट बघू. आपला 54वा एपिसोड कंप्लीट झाला आहे. वेळ नाही बोलणार कारण की टाइम कमी आहे आपल्याकडे. आता टाइम 6:15. आता घरी जाऊ, आपलं जे आपण खातोय ते खाऊ बरं का. माझं ह्याच्यात काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा, नक्की करा.